नक्कीच स्वाती, सर्व नवी मुंबईकरांचं लक्ष आजच्या दिवसाकडे लागलेलं आहे। आज अविश्वास ठराव येणार आहे महानगरपालिकेमध्ये 11 नंतर ही प्रोसिजर सुरू होणार आहे। एकंदरीतच ह्या आधी इथे समर्थक जमणार आहेत मुंडेंचे, त्याचबरोबर जे काही पक्षांनी ऑर्डर्स दिलेले आहेत का आपल्या नगरसेवकांना का आपल्याबरोबर काही समर्थक घेऊन या, जे मुंडे विरोधक असणार आहेत, म्हणजे मुंडे विरोधक आणि समर्थक अशी इथे गर्दी होणार आहे। त्यामुळे थोड्या वेळातच नवी मुंबई महानगरपालिकेला एक पोलिसांच्या छावणीचं रूप तयार होणार आहे। एक समर्थक असतील, विरोधक असतील, काही राजकीय नेते असतील। त्यामुळे आज नवी मुंबई महानगरपालिकेचे इथे मोठा बंदोबस्त असणार आहे। जवळपास 100 पोलीस आणि 2 तुकड्या SRPFच्या तिकडे तैनात करण्यात येणार आहेत। ही झाली सिक्युरिटीची गोष्ट किंवा बाहेरची गोष्ट। आतली जी गोष्ट बघितली तर आज महासभेमध्ये 102 जे नगरसेवक आहेत, म्हणजे 111 नगरसेवकांची संख्या आहे नवी मुंबईमध्ये, त्यातले 6 नगरसेवक हे भाजपाचे आहेत, म्हणजे 105, ते मुंडे विरुद्ध मतदान करणार नाही आहेत, म्हणजे 105 राहिले आणि 3 नगरसेवकांचं पद रद्द केलं मुंडेने, म्हणजे 102 नगरसेवक आज मतदान करणार किंवा मग हा अविश्वास ठराव आणणार आहेत। या 102 पैकी किती आता नगरसेवक पुढे येऊन असा ठराव पास करतात? सर्वच पक्षांनी व्हीप बजावलेला आहे, सेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, सर्वांनी व्हीप बजावला नगरसेवकाला। त्यामुळे सर्व नगरसेवक येणार आहेत, पण पुढे काय होणार याकडे लक्ष लागणार आहे। त्याचबरोबर जर व्हीप बजावल्यानंतर सर्व नगरसेवक आले आणि हा ठराव पास झाला तर हा ठराव ईडीकडे जाणार आहे आणि ईडीला ईडी त्याच्यावर पूर्ण चौकशी करून मग निर्णय घेणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा खूप महत्त्वाचा रोल असणार आहे। एकीकडे मनसेनी ह्या पूर्ण तुकाराम मुंडेंना सपोर्ट केलेला आहे, तेही इथे राडा करू शकतात, त्यांचाही इथे हंगामा होऊ शकतो। त्यामुळे इथे आज एक छावणी, पोलिसांच्या छावणीचं रूपांतर तयार होणार आहे आणि मुंडेंचं काय होतं, सर्व नगरसेवक काय करतात, मुंडे राहतात की नाही राहत, नागरिकांची तर इच्छा आहे का तुकाराम मुंडेंनी राहावं, त्यांनी काम करावं। अनेक NGO, अनेक सामाजिक संस्थेचं असं म्हणणं आहे का तुकाराम मुंडेंच्या बाजूने उभे आहेत आणि तुकाराम मुंडेसारखे आयुक्त भेटणं गरजेचं आहे नवी मुंबईला। ज्या प्रकारे नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचार वाढतो किंवा ज्या प्रकारे अनधिकृत बांधकामं होते त्याच्यावर आळा बसण्यासाठी असे आयुक्त असणं गरजेचं आहे, असं नागरिकांचं मत आहे। त्यामुळे आता कोण जिंकतं, कोण हरतं आणि मुंडेंचं काय होतं याकडे सर्वच नवी मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे। नक्कीच कपिल, तर एकूणच या ठरावामध्ये मुख्यमंत्र्यांची भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।